सांगायच्या सतत. शहाजी बाबा त्यावेळेस सर्वांना जाऊन भेटायचे मराठा सरदारांना. आपल्याला नको ह्यांच्या चाकऱ्या करायला, आपण सगळे मराठे एकत्र येऊ आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करू, स्वतःचं राज्य निर्माण करू. त्यावेळेस त्यांच्या मनाची दहशत झाली का बाकीच्या सरदारांच्या. ती म्हणायची हा शहाजी डोक्यावर परिणाम झाला ह्याच्या, या 3 शहांच्या विरोधात ह्यो राजा बनायचा चाललाय, बंड करतोय, ह्यो तर मरलच, आपल्याला घेऊन मरल. अहो 3 शहांच्या विरोधात लढणं म्हणजे साक्षात यमाच्या तोंडात जाणं. हे शहाजीला कसं कळत नाही. कुठलाही मराठा सरदार शहाजी बाबांची साथ देत नव्हता. आपल्याला ह्यांचा इतिहास माहिती सगळा, पण ह्यांच्या अगोदर जी कष्ट घेतल्यात ना जिजाबाई साहेबांनी आणि शहाजी बाबा भोसलेंनी, ती महत्वाचं इथं. हे तर दिव्यच आहेत, पण त्यांच्या अगोदर आई बाप तसे लागतात. आणि एक दिवस ते निजामाच्या दरबारमध्ये शाही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सगळ्या सरदारांना निरोप दिली होती. सगळे सरदार आपापल्या पद्धतीने लवाजमा घेऊन आले. ते आपापली ताकद दाखवत होते, वैभव दाखवत होते, संपत्ती दाखवत होते. आणि त्यावेळी सगळीकडं जत्रेसारखं उधाण आलं होतं. त्यामध्ये खंडाकडे नावाचे सरदार होते. त्यांचा हत्ती, उन्मत्त हत्ती झालेला बलंड हत्ती, त्या हत्ती त्या जत्रेचं स्वरूप बघून बिथरला, खवळला तो हत्ती आणि कसा धुमाकूळ घालायला लागला. इकडं तिकडं पळायला लागला. लोकांची पळापळ, सायरा वायरा लोक पळायला लागली. चांगरा चिंगरी चालू झाली. जत्रेमध्ये सगळी दुकाने त्यांनी पालती केली आणि सगळीकडे हाहाकार माजला त्या मेळाव्यामध्ये. आणि ती बातमी निजामाला कळली की आपल्या उत्साहामध्ये खंडागळ्यांचा हत्ती पिसळलाय आणि तो आवरत नाही कोणाला. तो हुशार होता. त्याला माहिती होतं मराठ्यांना नुसतं नावाजलं ना, मराठे जीवाची बाजी लावून काय पण करणार. आणि आपल्याला तेवढंच माहिती होतं, फक्त दुसऱ्याने छो म्हणायचं की लगेच. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं निजामाने त्याच्या लोकांना, तुम्ही नामर्द आहात, बुजदिल आहात, तुमच्या अंगात शौर्य नाही. त्या हत्तीला कोण अडवू शकतो? तो एक मराठाच अडवू शकतो. मराठाच. तुमच्या धमक नाही, ती मराठ्यांनीच करू जाणं. खवळलं ना रक्त मराठ्याचं. लखोजीराव जाधवांचा मुलगा दत्ताजी जाधव हातात तलवार घेऊनच आला. हत्तीवर चाल करून गेला. हत्तीवरती काही क्षणामध्ये त्या दत्ताजी जाधवाने त्या बलदंड हत्तीची सोड धडा वेगळी केली आणि हत्ती रक्ताच्या धारुडात चीर 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 तरपडून मेला. तिकडं आवाज दिला, वा जाधव, काय शौर्य आहे तुमच्या धामण्यामध्ये, काय शौर्य आहे तुमच्या मनगटामध्ये, काय मर्दुमकी जाधवाच्या रक्तामध्ये. दत्ताजी जाधवाला नावजलं, एका मराठ्याला नावजलं, दुसऱ्या मराठ्याला नाही सहन झालं.